युगंधर ही श्रीकृष्णाकडे एका वेगळ्या म्हणजे मानवी दृष्टिकोनातून बघायला शिकवते. अगदी त्याचं नेतृत्व, राजकारण, त्याची मानवी नाती याच गोष्टी तिला खास बनवतात. बरोबर. आणि हेच तिचं महत्त्व आहे. ही केवळ एक ऐतिहासिक किंवा धार्मिक कथा नाहीये. तर प्रत्येक युगातले जे संघर्ष आहेत, नीती अनितीचे प्रश्न आहेत, त्यावर विचार करायला लावणारी ही कलाकृती आहे. माहितीमध्ये एक विचार मांडलाय की अधर्माला संपवायचं असेल तर कधीकधी अधर्माच्या वाटेवरही जावं लागतं. बापरे, म्हणजे हे खूप गुंतागुंतीचं आहे. हो ना. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये. कृष्णाच्या अनेक निर्णयांमधून ते दिसतं. उदाहरणार्थ, जसं की माहिती म्हणते कर्णाला युद्धात थेट सामोरं न जाण्याचा निर्णय असेल किंवा शिशुपाल वधाच्या वेळचं त्याचं मानसिक द्वंद्व. हं या प्रसंगांमधून त्याचं माणूसपण जास्त जाणवतं. शिवाजी सावंतांनी कृष्णाला एक आदर्श नेता आणि माणूस म्हणून यशस्वीपणे उभं केलंय असं माहिती सांगते. हो, अगदी प्रभावीपणे. त्याच्या कर्तृत्वामुळे तो युगपुरुष ठरतो, चमत्कारांमुळे नाही.